कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा याची स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे. तर पेपर 1 गणित मधील घटक 3 भूमितीमधील त्रिकोण व त्रिकोणांचे गुणधर्म स्वाध्याय 16वा आज आपण घेऊन येणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण 16.1 हा कव्हर करणार आहोत. यासोबत आपण जे त्रिकोणांबद्दल जी विशेष माहिती पाहिजे असते आपल्याला, तर ती आपण क्वेश्चन मार्फतच शिकणार आहोत. तर चला चालू करूयात. बघा, पुढील पर्यायात त्रिकोणासाठी 3 बाजूंची मापे दिली आहेत. त्यावरून कोणत्या पर्यायातील मापावरून त्रिकोण रचना होणार नाही असं विचारलेलं आहे. तर त्रिकोण रचना कधी होते आणि कधी होत नाही तर हे समजून घ्या. तर त्यासाठी आपण एक साधा त्रिकोण काढून घेऊया. बघा, हा त्रिकोण आहे. ह्या त्रिकोणामध्ये आपल्याला हा x घेतला, ही बाजू x, ही y, ही z. तर यामधील ज्या दोन लहान बाजू असतील x आणि y यांची बेरीज कधी पण z पेक्षा कशी असणार आहे? जास्तच असणार आहे. x आणि y ची बेरीज कशी असणार आहे? z पेक्षा जास्त असणार आहे. तर बघूया, लहान दोन बाजू 5.5 आणि 4 यांची बेरीज काय होईल? 9.5. 9.5 हे 7 पेक्षा कसं आहे? मोठे आहे. म्हणजे यापासून त्रिकोण तयार होऊ शकतो. पुढे बघा, लहान दोन बाजू घ्या, 5 आणि 3 8. 8.9 येईल. 8.9 7.2 पेक्षा कसं आहे? मोठे आहे. म्हणजे यापासून हे त्रिकोण तयार होऊ शकतो. आता यातील लहान बाजू घेऊया आपण, 4 आणि 3 7. 7.6. 7.6 पेक्षा 8.5 मोठे, म्हणजे यापासून त्रिकोण तयार होऊ शकणार नाही. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. शेवटचा पण पर्याय चेक करून घेऊया. हे येईल 9.3. 9.3 हे मोठं आहे 8 पेक्षा, म्हणजे पर्याय 4 मधूनही त्रिकोण तयार करता येईल. फक्त पर्याय 3 हा चुकीचा आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. आता यासाठी पण एक त्रिकोण आपण बघूया. बघा, असा एक आपण विषमभुज त्रिकोण घेऊया. बघा, त्रिकोण ILK. LK ची लांबी IL च्या लांबीपेक्षा 3 सेंटीमीटर ने जास्त आहे. मग LK ची लांबी IL च्या लांबीपेक्षा, ही x घेतली तर IL च्या लांबीपेक्षा ही लांबी कशी आहे? 3 सेंटीमीटर ने जास्त आहे. बाजू IK IL पेक्षा 5 सेंटीमीटर ने जास्त आहे. IL पेक्षा ही किती ने जास्त आहे? 5 सेंटीमीटर ने जास्त आहे. त्याची परिमिती 32 असल्यास त्याच्या मोठ्या बाजूची लांबी किती? म्हणजे x + 5 ची लांबी विचारलेली आहे आपल्याला. तर आपण बेरीज करून घेऊया. परिमिती म्हणजे काय? तिन्ही बाजूंची बेरीज, x + 3 अधिक x + 5. ही परिमिती आपल्याला किती दिली? तर ते दिले 32. मग सोडून घेऊया. किती आलं? 3x आलं. 3x अधिक 8 बरोबर 32. 3x बरोबर 32 वजा 8. 3x ची किंमत किती आली? 24. x ची किंमत किती आली? 24/3 बरोबर 8. म्हणजे x ची किंमत जर 8 आली तर ही बाजू आली 8, ही बाजू आली 11 आणि ही बाजू आलेली आहे 8 आणि 5 13. आपल्याला काय म्हणलंय? मोठ्या बाजूची लांबी ती आली 13. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. बघा, लहान बाजू विचारली असती तर ती आली असती 8 आणि मीडियम विचारली असती मधली बाजू तर ती आली असती 11. पुढे प्रश्न बघूया आपण. पुढीलपैकी कोणत्या पर्यायामधील माहिती दिली असता त्रिकोण रचना करता येणार नाही? चेक करूया आपण. 3 बाजू. बघा, अशा 3 बाजू दिल्यात. ही एक बाजू, एक दुसरी बाजू. तर मी तिसरी बाजू, 3 बाजूंनी त्रिकोण तयार करता येतो. 3 बाजूंनी त्रिकोण तयार करता येतो. आपण 7वी मध्ये कन्स्ट्रक्शन आहे त्यामध्ये 3 बाजूंनी त्रिकोण केलेला होता. 3 कोणांनी त्रिकोण नाही करता येणार. 3 कोणांनी आहे ना त्रिकोण नाही करू शकणार. कारण की समजा इथून मला एक कोण असा दिला, एक कोण समजा एक कोण दिला मला 70 अंशाचा. नाहीतर आपण असं समजूया की तिन्ही कोण दिले 60, 60 आणि 60. ठीक आहे.
मग 60-60-60 डिग्रीचा असा छोटा पण त्रिकोण होतो, असा मोठा पण त्रिकोण होतो आणि असा भरपूर मोठा पण. मग कोणता त्रिकोण घ्यायचा ते नाही कळणार. म्हणजे आपण तो त्रिकोण बनवू पण त्याची माप, त्याची बाजू करेक्ट येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 येऊ शकत नाही. तिसरा बघा, 2 कोन व एक समाविष्ट बाजू, अशी बाजू दिली. हिथून मला असा एक कोन दिलाय आणि हिथून पण असा कोन दिलाय, तर हे कुठे तर जाऊन एकमेकांना मिळणार आहेत. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू मला मिळून जाईल आणि ते मला काढता येईल. म्हणजे 2 कोन व एक समाविष्ट बाजूने मी काढू शकतोय. 2 बाजू, आता मला अशा 2 बाजू दिलेत, ही एक बाजू दिली आणि त्याच्यामध्ये समाविष्ट कोन दिलाय, म्हणजे असा एक कोन दिलाय. ठीक आहे. आता ही बाजू समजा 6 दिले, ही बाजू 5 दिले, तर मला मग हिथं ही बाजू थांबली ना, मग हिथून मी असा त्रिकोण काढू शकतो. म्हणजे हे पण उत्तर येऊ शकतं. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल, कारण की आपल्याला करता येणार नाही असं विचारले, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया आपण. आता ए बी आणि बी सी, आता हिथं आहे ए बी, हा आहे बी सी, आणि आपल्याला विचारले की आकृतीवरून ए बी बी सी कोणापेक्षा मोठा आहे हे विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या की असा ह्यांचा हा त्रिकोण तयार होतोय. हा त्रिकोण जर तयार झाला तर आपण सांगू शकतो की लहान 2 बाजूंची बेरीज ही मोठ्या बाजूपेक्षा कशी असते, मोठी असते. म्हणजे ए बी आणि बी सी ए सी पेक्षा प्रत्येक वेळेस कसं असणार आहे, तर ते मोठं असणार आहे, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. आपण आकृतीत बघितलं तर आपण म्हणेल की बीडी पेक्षा पण मोठं दिसतंय ना ते, पण तसं नका धरू. आपल्याला त्रिकोण तयार करायचे, त्रिकोण रचनेवरचा प्रश्न आहे, म्हणून उत्तर येईल ए सी. पुढील प्रश्न बघू. पुढीलपैकी कोणत्या रेषाखंडामुळे किंवा रेषेमुळे होणाऱ्या त्रिकोणांचे 2 भागांचे क्षेत्रफळ समान असते. तर आपण काय करूया की आपण एक त्रिकोण घेऊया, पण त्रिकोण कसा घेऊया, विषमभुज त्रिकोण घेऊया, म्हणजे त्याचं उत्तर सगळ्याला अप्लाय होऊ शकतं. असा हा त्रिकोण घेतला. ठीक आहे. मग बघूया आपण. आता जी मध्यगा आहे, पहिली मध्यगा म्हणजे हिथून ही मिडलचा पॉईंट, ही झाली मध्यगा. ठीक आहे. असे 2 भाग तयार होतील मध्यगेमुळे. हिथून हा पॉईंट टेंटेटिव्ह, म्हणजे मध्यगेमुळे जे 2 तयार झालेले भाग आहेत ते समान असतात. ठीक आहे. आपण लंबदुभाजक बघूया. आपण आधी पुढचे बघूया, मग मध्यगेकडे येऊया. आता लंबदुभाजक म्हणजे 2 असे भाग केले, इथून हा लंबदुभाजक गेला. तर मला सांगा, लंबदुभाजकामुळे हा तर चौकोन झाला आणि हा त्रिकोण झाला, यांचं जे क्षेत्रफळ आहे ते समान येऊ शकतं का, तर येण्याची शक्यता खूप कमी आहे. हे दोन्ही क्षेत्रफळ प्रत्येक वेळेस समान येऊ शकत नाही. आपल्याला कसं पाहिजे, प्रत्येक वेळेस समान पाहिजे. तर हे ते प्रत्येक वेळेस समान येईल का, नाही. आता कोन दुभाजक बघूया. समजा मी इथून असा कोन दुभाजक काढला, तर हा त्रिकोण लहान दिसतोय, हा मोठा दिसतोय, म्हणजे कोन दुभाजकांनी पण प्रत्येक वेळेस क्षेत्रफळ कसं येणार नाही, समान येणार नाही. जर आपण समभुज त्रिकोण काढला तर समभुज त्रिकोणाच्या मध्यगेने पण त्रिकोण समान असणारे लंबदुभाजकांनी पण भाग होतील. कोन दुभाजक आणि लंब तिन्हीने काय होतील, तर समान भाग होतील. आता यावर लंब काढला मी, तर लंब कसा येईल, येथून असा. मग आता हा त्रिकोण मोठा दिसतोय आणि हा खूप लहान दिसतोय, म्हणजे आपल्याला असं दिसतंय की लंबानी पण प्रत्येक वेळेस समान 2 भागात तुकडे होत आहेत का, तर नाही होत आहेत त्रिकोणचे. मग मध्यगेकडे येऊ. मध्यगा बघा, इथून हा असा. तर आता आपल्याला ॲक्च्युअल मध्ये साईज तर काढता येत नाही, पण आता उत्तर काढूया. बघा उत्तर कसं येईल. बघा हे जी हाईट काय आली, हे जी हाईट आली ही एच. आता आपण असे त्रिकोण समजूया, ए बी सी आणि ही डी मध्यगा आणि ए एम मध्यगा आणि डी काय झाला, मधला पॉईंट. आता बघा त्रिकोण ए बी एम आणि दुसरा त्रिकोण काय बनलाय, ए एम सी. असे हे 2 त्रिकोण बनलेत. आता याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. त्रिकोण ए बी सीचा आपल्याला एरिया काढायचा आहे. एरिया ऑफ त्रिकोण, एरिया ऑफ ट्रायंगल एबीएम. एबीएमचा एरिया काय येईल, ही बीएम साईड येईल आणि एडी येईल. म्हणजेच काय, 1/2 बीएम इंटू एडी. ठीक आहे.
आणि जो AMC आहे AMCचं काय येईल 1/2 MC इंटू AD म्हणजे हाईट दोन्हीकडे कसे समान आहे. मग जे BM आणि MC आहे BM आणि MC तर समान आहे ना, कारण की दोन भाग झालेत म्हणजे ही बाजू आणि ही बाजू कशी समान आहे. म्हणजे लक्षात घ्या की प्रत्येक वेळेस मध्यगेमुळे काय होतील तर त्रिकोणाचे दोन समान भाग होईल. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघूया. त्रिकोण ABC मध्ये अँगल M, अँगल A, अँगल B आणि C इतका आहे. ठीक आहे. मग आता हे कसं सोडवायचं. आपण एक रँडम त्रिकोण काढूया असा. ठीक आहे. आपण जरा समजा मी हे घेतलं, आपण घेऊया चला, हा x घेतला हा y घेतला तर याची बेरीज काय येईल x अधिक y. मग तिन्ही त्रिकोणांच्या कोणांची बेरीज किती असते 180. x अधिक y हा अधिक x अधिक y बरोबर किती आलं 180. मग येथे किती आलं 2x अधिक 2y बरोबर 180 बरोबर. मग x अधिक y आणि कॉमन आलं 2 आणि x आणि y ची किंमत किती आली 180 भागिले 2 बरोबर 90. म्हणजे जो अँगल A आहे त्यासाठी आपण XY घेतलं होतं त्याची मेजरमेंट किती आली तर ती 90 आली. मग हा त्रिकोण कसला झाला काटकोन त्रिकोण झाला. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. त्रिकोण रचना करण्यासाठी त्रिकोणांच्या घटकांपैकी कमीत कमी किती विशिष्ट घटक माहित असणे गरजेचे आहे. बघा फक्त एक गोष्ट माहित दिली तर आपल्याला कमीत कमी एक, फक्त मी बाजू सांगितली तर तुम्ही त्रिकोण काढू शकता का नाही काढू शकत. तिन्ही कोण सांगितले तरी काढू शकत नाही. आपल्याला कमीत कमी काय पाहिजे की 3 बाजू तरी पाहिजेत किंवा एक बाजू 2 कोण तरी पाहिजेत किंवा 2 कोण आणि एक बाजू. म्हणजे आपल्याला कमीत कमी 3 घटक आवश्यक लागतील. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढील प्रश्न बघू. सोबतच्या आकृतीतील आपल्याला कसलं विधान शोधायचं आहे सत्य विधान शोधायचं आहे. आता बाह्य कोन कोणत्याही त्रिकोणाला किती बाह्य कोन असतात 6 बाह्य कोन असतात. मोजूया आपण. हा पहिला, हा दुसरा, 1 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6 म्हणजे एकूण बाह्य कोन किती आले 6. म्हणजे पर्याय क्रमांक 2 येऊ शकतं का उत्तर नाही येऊ शकत. पुढे बघूया आपण. सोपं कोणतं दिसते विरुद्ध कोणाच्या जोड्या हे बघूया आपण. ही एक जोडी, ही दुसरी जोडी, ही तिसरी जोडी, ही चौथी जोडी, ही 5वी जोडी आणि ही 6वी जोडी. म्हणजे विरुद्ध कोणाच्या किती जोड्या झाले 6. 3 येऊ शकत नाही, 12 येऊ शकत नाही, 12 येऊ शकत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1च आपल्या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. आता रेषीय जोडीतील कोणांच्या किती जोड्या होत आहेत ते बघूया. 12च होत आहेत का. मग त्यासाठी आपण बघू ही लाईन पकडूया आपण. आता ह्या लाईनवर ही एक रेषीय जोडीतील कोणांची जोडी तयार झाली 1, ही 2, ही 3 आणि ही 4. म्हणजे एका पॉइंटवर किती जोड्या तयार झाल्या रेषीय 4. म्हणजे ह्या पण पॉइंटवर 4 होतील, ह्या पण पॉइंटवर 4. म्हणजे एकूण किती जोड्या तयार होतील 12 जोड्या तयार होतील. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. सोबतच्या आकृतीत QPR हा 70 दिलाय. म्हणजे ह्या दोन कोणांची बेरीज किती येईल. तिन्ही कोणाची बेरीज किती असते त्रिकोणाच्या 180. म्हणजे ह्या दोन कोणांची बेरीज किती येईल 110. ठीक आहे. ह्या दोन कोणाची बेरीज किती येईल 110. आता 110 चे हे दोन समान भाग केलेत म्हणजे ह्याची आणि ह्याची बेरीज किती येईल 55. ह्या दोन बाजूंची बेरीज दोन कोणांची बेरीज किती येईल 55. ह्याची आणि ह्याची बेरीज 55 आणि ह्याची आपल्याला माप विचारले तर तुम्ही समजून घ्या की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे माप किती असते 180. 180 मधून 55 गेले किती आलं उत्तर 125. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापे अनुक्रमे अशी दिलेली आहेत तर त्रिकोण कोणत्या प्रकारचा. आपल्याला काय करावं लागेल बेरीज करावं लागेल. बेरीज किती असते 180 असते. मग आपल्याला त्रिकोण काढता येतील
कोणांची माप कळतील त्यावरून आपल्याला त्रिकोण समजून जाईल. तर बघा x वाला टर्म x आणि 3x 4x 4x आणि 2x किती झालं 6x. 15 आणि 30 45 45 आणि 15 60 बरोबर 180. 6x बरोबर 180 वजा 60 किती आलं 120. 6x ची किंमत किती आली 120. x ची किंमत किती आली 120 भागिले 6 बरोबर 20. x ची किंमत आली 20. 20 आणि 15 किती आलं हे आलं 35. पुढे बघा 20 त्रिक 60 60 आणि 30 90. 20 दुने 40 40 आणि 15 55. म्हणजे यामधील एक कोण कितीचा आलाय 90 डिग्रीचा. म्हणून उत्तर काय येईल काटकोन त्रिकोण. 10 नंबरचं प्रश्नाचं उत्तर आलं 1. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 11. यामध्ये ही सेम प्रोसेस होईल. 4x वजा 12 अधिक 5x अधिक 12 अधिक 6x बरोबर 180. आता ह्या वजा 12ला अधिक 12 जाईल. 4 आणि 5 9 आणि 6 15. 15 x ची किंमत किती आली 180. x किती आला 180 भागिले 15 किती आलं 12. उत्तर आलं 12. हा कोण किती आला 12 72. हा किती आला 12 पंचे 60 आणि 12 72. हा किती आला 12 चोक 48. 48 मधून 12 गेलं किती आलं 36. म्हणजे दोन कोण कसे आले समान आले 72 72 डिग्रीचे. जर दोन कोण समान असतील तर तो कसा त्रिकोण झाला समद्विभुज त्रिकोण झाला. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. आता सोबतच्या आकृतीत BD आणि AD BD आणि AD कसे समान आहेत. EC आणि EC आणि EB समान आहेत. म्हणजे हा कोण x असेल तर हा कोण पण काय असेल x असेल. हा कोण समजा y असेल तर हा पण कोण किती असेल y असेल. तर आपल्याला काय शोधायचंय हा संपूर्ण कोण शोधायचा आहे. कसं शोधणार 2-3 पद्धतीने शोधता येईल. सोपा आहे प्रश्न. बघा हा जर 90 आहे हा त्रिकोण बघा हा जर अँगल 90 आहे आणि हे x आहेत तर हा किती आला हा 45 आला ना. हा 45 आला. आपण खालचाच घेऊया. हा 45 आला. ठीक आहे. हा 60 आहे. हा रेषीय जोडीतील कोण आहे हा किती आला 120. कारण की यांची बेरीज किती असते 180 असते. 180 मधून 60 गेलं म्हणजे हा राहिलेला किती आला 120. आता y आणि y समान आहे म्हणजे 2y अधिक 120 बरोबर 180. y ची किंमत किती आली 2y ची किंमत आली 60. y ची किंमत आली 30. म्हणजे हितली किंमत आली 30 बरोबर. मग आता तुम्हाला सोप्यामध्ये सांगतो. बघा हे किती आलं हे आलं 45. हे किती आलं हे आलं 30. मग हा मोठा त्रिकोण बघा ना हा मोठा त्रिकोण. मग ह्या मोठ्या त्रिकोणामध्ये ही 45 हा 30 तिन्ही कोणाची बेरीज किती असेल 180. 45 आणि 30 किती झालं 75. 180 वजा 75 किती आलं 105. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आजच्या लेक्चरमधील शेवटचा प्रश्न आपण लवकरात लवकर त्रिकोणाचे 16.2 16.3 आणि 16.4 घेऊन येत आहोत. तर हे व्हिडिओ सिरीज कशी वाटते ती मला एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. शेवटचा प्रश्न बघूयात आपण. तर बघा त्रिकोणाच्या दोन बाह्य कोणांच्या मापांची बेरीज 270 आहे. तर आपण एखादा साधा त्रिकोण काढून घेऊया असा. ठीक आहे. हा एक बाह्य कोन झाला हा एक बाह्य कोन झाला. असे दोन बाह्य कोन झालेले आहेत. हा A हा B हा C. हा छोटा A हा B आणि हा C. आता याची बेरीज काय असते A अधिक C. याची बेरीज काय असते A अधिक C नसते A अधिक B असते. ह्या दोन बाजूची बेरीज इथे असणार. याची बेरीज काय असणार A अधिक C बरोबर. मग आपल्याला काय दिलंय बघा A अधिक B अधिक A अधिक C
हे बाह्य कोण आहेत त्यांची बेरीज किती आहे तर ती आहे 270. ती काय आहे 270. आपल्याला त्रिकोणाचा प्रकार बघायचा आहे. तर बघा आता a अधिक b a अधिक c 270. आता जर मी तिसरा काढ ठीक आहे, हे किती आलेलं आहे तर हे आलेलं आहे 270. मग मी काय करतो यामध्ये हा b आणि हा c जर आपण ॲड केला ठीक आहे तर ते काय होईल तर तिन्ही कोणाची मापांची बेरीज ती होईल 360. मग आपल्याला काय करता येईल बघूया आपण. बघा यामध्ये ए बी आणि सी हे त्रिकोणाचे कोण झाले, यांची बेरीज किती असते 180. म्हणजे ए अधिक 180 बरोबर किती आलं 270. मग ए बरोबर काय आलं 270 वजा 180 म्हणजे ए चं माप किती आलं 90. म्हणजे ए हा कोण किती डिग्रीचा आला 90 डिग्रीचा आला. म्हणजे हा कसला झाला काटकोन त्रिकोण झाला. मग आपल्याला अशा टाईपचे जर क्वेश्चन आले तर आपल्याला उद्या 270च्या ऐवजी दुसरी बेरीज दिली तर आपण काय करायचं की समजा 270 दिलं तर 270 वजा 180 करायचं. आपल्याला त्या एक कोणाचं माप मिळेल आणि त्यावरून आपल्याला उत्तर काढता येईल. तर लवकरच भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास. तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 घटक 3 भूमितीमधील स्वाध्याय 16वा जो त्रिकोण व त्रिकोणांचे गुणधर्म यावर अवलंबून आहे तर तो आज आपण सॉल्व करत आहोत. तर मागील लेक्चरमध्ये आपण 16.1 हा सोडवलेला आहे. पहिला तो लेक्चर बघा म्हणजे तुम्हाला या लेक्चरचे ऑटोमॅटिक अंदाज येऊन जाईल. तर चला हा व्हिडिओ चालू करूया. तर बघा एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोणाची मापे अनुक्रमे 140 व 130 दिलेली आहे. तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल. आपण सेम प्रश्न स्वाध्याय क्रमांक 16.2 मधील शेवटचा 16.1 मधील शेवटचा जो प्रश्न सोडवला तो सेम हाच होता की बघा यामध्ये आपण काय केलं की 140 आणि 130 ची बेरीज किती आली 270. 270 वजा 180 किती आलं उत्तर 90. 90 म्हणजे तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा झाला काटकोन त्रिकोण झाला. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर एवढ्या सहज सोप्या पद्धतीने आपण तो प्रश्न सॉल्व केला होता. हाही सेम तोच प्रश्न आहे. पुढील प्रश्न बघू. दोन समभुज त्रिकोण एकरूप असतील आता तर त्यांच्या शिरोबिंदूमध्ये किती प्रकारच्या संगती असतात. तर जो समभुज त्रिकोण आहे तर समभुज त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्या असतात आणि तीनही कोण सारखे असतात. तर त्यामध्ये एकूण 6 प्रकारच्या संगती येतील. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. शिरोबिंदूमध्ये 6 प्रकारच्या संगती येतील. तर पुढे बघूया. अँगल ABC आणि अँगल XYZ यांची कसे BCA आणि XYZ या संगतीत एकरूप आहेत. तर पुढीलपैकी सत्य विधान कोणते. तर A ची संगती ती काय आली x. A सोबत काय आलं पाहिजे x. A सोबत x आलं पाहिजे. A सोबत x आलं पाहिजे. A सोबत y येणार नाही. A सोबत z येणार नाही. B सोबत काय आलं पाहिजे बघा. B पहिला आहे इथे y पहिला आहे. B सोबत y आलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे B सोबत z येऊ शकत नाही. खालचे दोन तर पर्याय पहिलेच कॅन्सल झाले म्हणून उत्तर काय येईल 3चं पर्याय क्रमांक 2 हे प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. दोन काटकोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी कमीत कमी किती घटक एकरूप असावे लागतील. तर बघा काटकोन त्रिकोणात आपण एक कसोटी शिकलेलो आहोत. ती कोणती आहे तर ते आहे कर्ण भुजा कसोटी. आता कर्ण भुजा कसोटी म्हणजे कर्ण म्हणजे 1 आणि भुजा म्हणजे 2 असे हे 2 घटक लागतील. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. सोबतच्या आकृतीवरून सर्वात लहान कोनाच्या बाह्य कोनाचे माप किती. तर बेरीज करून घेऊया आपल्याला कोण मिळतील आणि मग बाह्य कोन काढता येईल. मग बघा x अधिक 10 अधिक 3x अधिक 20 अधिक x अधिक 30 बरोबर किती आलं 180. x 3x x यांची बेरीज किती आली. x आणि 3x 4x आणि 1 5x. 5x अधिक 10 आणि 20 30 30 आणि 30 60 किती आलं 180.
5x बरोबर 180 मधून 60 गेलं किती आलं 120. 5x ची किंमत किती आली 120. x ची किंमत किती आली 120 भागिले 5 बरोबर किंमत आली 24. आता 24 किंमत येथे ठेवू. 24 आणि 10 किती आलं 34. 24 त्रिक 72. 72 आणि 20 92. 24 आणि 30 किती आलं 54. तर असे हे 3 कोण आले. तर यामधील आपल्याला सर्वात लहान कोण किती आला 34. आता 34 चा बाह्य कोण काय असणार तर उरलेल्या 2 कोणांची बेरीज 92 अधिक 54 किंवा 180 मधून 34 वजा केले तरी उत्तर येतं. हे आलं 6 आणि 9 5 किती आलं 14. 146 पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. पुढील प्रश्न बघूया. आकृतीत बिंदू C हा शिरोबिंदू असेल असे किती त्रिकोण तयार करता येतील. बघा हा एक पॉइंट पाहिजे आणि असे किती त्रिकोण तयार करता येतील तर मोजूया आपण. बघा हा एक त्रिकोण होईल 1. हा दुसरा त्रिकोण होईल 2. हा हितून एक तिसरा आणि हितून असा हा वाला चौथा. हा आला 5. म्हणजे 5 त्रिकोण करता येतील. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा 5 त्रिकोण कोणते कोणते असतील अजून एकदा समजून घ्या. हा एक हितून हा ठीक आहे हा पहिला. हा दुसरा हे 2 झाले ठीक आहे. हा 3 हे 3 झाले. हा 4 हे 4 झाले आणि सर्वात मोठा हा 5. असे 5 त्रिकोण तयार करता येतील. 6चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघूया. एका समद्विभुज त्रिकोणाच्या शिरोकोणाचे माप 2x आहे तर उरलेल्या कोणाचे माप किती. म्हणजे समद्विभुज म्हणजे हा 2x आहे आणि ही बाजू कशी समान आहे. तर या तिन्हीची बेरीज किती असते 180. 180 वजा 2x असंच ते काय असेल असं ते काय झालं तर ते 2 कोणाच्या मापाची बेरीज आली. भागिले 2 केलं तर एका कोणाची मापाची बेरीज आली. ठीक आहे. वाटल्यास आपण काय करूया की अजून सिम्प्लिफाईड वेने करूया की हा कोण y घेऊ हा कोण y घेऊ. मग बघा 2x अधिक y बरोबर किती आलं 180. 2x अधिक 2y बरोबर किती आलं 180. आपल्याला फक्त y ची किंमत काढायची. मग 2y बरोबर काय येईल 180 वजा 2x. y ची किंमत काय येईल 180 वजा 2x भागिले 2. आता 2 ने भाग जाईल. बघा 2 ने 180 ला भागलं किती आलं 90. 2 ने 2x ला भागलं किती आलं x. ज्यावेळेस आपण भागाकार करतो त्यावेळेस दोन्ही टर्मला आपल्याला भागावं लागतं. तर उत्तर आलं 90 वजा x. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं. तर 7चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. ट्रँगल ABC मध्ये m किती दिलाय 65. b माहित नाही. तर x बाबतचे पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे. आता बघा त्रिकोण जर तयार होत असेल तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापांची बेरीज किती असते 180 असते. तर 180 मधून आपण 65 वजा करूया किती येईल 115. म्हणजे b ह्या मापाचे b हा कधी पण 115 पेक्षा कसा असायला पाहिजे लहानच असायला पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर 115 पेक्षा लहान पाहिजे. 115 येईल का 115 येणार नाही. हे तर काय म्हणलं 115 पेक्षा मोठा हे पण शक्य नाही. येथे काय म्हणले 115 च्या समान असू शकतं हे पण नाही. येथे म्हणले 115 पेक्षा लहान. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. आकृतीत रेख EQ व DQ कशा आहेत सारख्या आहेत. EQ बघा ही EQ आणि ही DQ समान आहेत. PQ आणि QR PQ ही PQ आणि ही QR ह्या पण कशा आहेत ह्या पण समान आहेत. ठीक आहे. EDQ हा किती दिलाय हा 70 दिलाय
म्हणजे हा पण किती आला 70च आला. ऑपोजिट अँगल आपल्याला काय काढायचं आहे CPR. सी ही CPR म्हणजे हा कोण काढायचा आहे. हा 70 आला. ठीक आहे. हा 70 म्हणजे हा कोण आणि हा कोण कसा असणार आहे समान असणार आहे. का समान असणार आहे तर हा कसला त्रिकोण झाला हो हा त्रिकोण झाला समद्विभुज त्रिकोण. म्हणजे हा x असेल तर हा पण किती आला x आला. मग करा x अधिक 70 बरोबर 180. 2x बरोबर 180 वजा 70. x ची किंमत किती आली 110 भागिले 2 किती आलं उत्तर 55. म्हणजे हा कोण आला 55. मग हा कोण कसा येईल 180 वजा 55. बघा उत्तर तर आपल्याला दिसत नाहीये CPR. अजून एकदा चेक करूया आपण काय गडबड झाली ती. बघा आपली स्टार्टिंगला चूक कुठे झाली की EDQ आपण 70 घेतला. EDQ 70 घ्यायचा EDQ हा 70 आहे. आपण EQD 70 घेतला. मग हा 70 आला तर हा किती आला हा 55 हा 55. कारण की 55 55 110 म्हणजे हा पण किती आला 55. हा 55 आला. हा जर 55 आला तर बघा की आपल्याला काय काढावं लागेल उरलेल्या कोणांची माप काढावं लागतील. ठीक आहे. आता बघूया आपण हा 55 हा 55. नाही सॉरी अजून चूक केली आपण. बघा ज्यावेळेस हा 70 आहे तर हा पण येईल 70. 70 आणि 70 किती झालं 140. 140 म्हणजे हा किती आला 40. हा 40 म्हणल्यावर हा पण 40. हा 40 म्हणल्यावर हा 70 आणि हा 70 आणि हा किती येईल 110 येईल. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. वाचण्यात चूक झाली की प्रश्न सोडवण्यात पण चूक होते हे समजून घ्या की आपल्याला एक छोटी मिस्टेक आणि प्रश्न किती लांबतोय तो बघा. पुढे बघा एका त्रिकोणाचे त्रिकोणाचे कोण 2 3 4 या प्रमाणात आहेत. म्हणजे तो कोण काय आहे 2x अधिक 3x अधिक 4x बरोबर किती आलं 180. 4 आणि 3 7 आणि 2 9. 9x बरोबर 180. x ची किंमत किती आली 180 भागिले 9 बरोबर 20. म्हणजे 20 दुनी हा 40 20 त्रिक 60 20 चौक 80. तिन्ही कोण कसे आहेत तिन्ही कोण 90 पेक्षा लहान आहेत. म्हणजे हा आहे लघुकोण त्रिकोण. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. आकृतीत AD BD समान आहेत. बघा A पासून D आणि B पासून D कसे आहेत हे समान आहेत. म्हणजे हा जर 20 आहे तर हा पण किती आला 20 आला. ठीक आहे. AE आणि EC हा AE आणि हा EC समान आहेत. म्हणजे बघा हा 100 आहे. आपल्याला काय काढायचं आहे पहिलं बघू CAB म्हणजे हा काढायचा आहे हा मोठा. हा 20 आहे आपण हा काढूया म्हणजे आपल्याला निघून जाईल. हा 80 ह्या 100 तर हा किती आला 80 180. आणि हा कोण कसा असणार आहे समान असणार आहे. म्हणजे हा येईल 50 हा पण येईल 50. तिन्ही कोणाची मापाची बेरीज असते 180. मग हा 50 आणि हा 20 70. मग हा उरलेला किती असतो 110. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. सोबतच्या आकृतीत BA आणि CE पॅरलल आहे. BA आणि CE EC हे पॅरलल आहेत. अँगल A आणि अँगल B बरोबर किती. आता हे दोन काढायचे बरोबर. अँगल A आणि अँगल B आपल्याला हे पॅरललची गरजच नाही ना. हे पॅरलल असण्याची आपल्याला हे 80 म्हणल्यावर हे दोन मापाची हे दोन किती असतील 100 असतील. का त्रिकोण तयार होतो त्रिकोणामध्ये किती बेरीज असते 100 असते. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जर तसा प्रश्न असेल मेजरमेंट ऑफ अँगल A अँड मेजरमेंट ऑफ अँगल B तर ते उत्तर काय येईल 100 येईल. पुढे बघा
बघा हे पुढच्याचं काहीच करायचं नव्हतं आपल्याला. आपण फक्त हा एवढा त्रिकोण जरी बघितला असता, हा 80 दिलाय म्हणल्यावर ह्याचं माप डायरेक्ट 100 येतं ना. पुढील प्रश्न बघूया. सोबतच्या आकृतीत निरीक्षण करून मेजरमेंट ऑफ अँगल ACD आपल्याला कोणता काढायचा आहे? A, C आणि D हा शोधायचा आहे आपल्याला. ठीक आहे. मग कसं शोधणार? तर बघा हा 90 आहे, हा 20 आहे, मग हा किती आला? 70. ठीक आहे. हा रेषीय जोडीतील कोण आला? हा किती आला? 110. हा 110 हा 45. किती आली बेरीज? 155. 180तून 155 गेलं किती येईल? 25. हा आला 25. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. बघा असे सहज आणि सोपे प्रश्न आहेत जे सहज सुटतात. फक्त आपल्याला थोडंसं बेसिक माहीत असलं की हे प्रश्न खूप सोपे आहेत. बघा सोबतच्या आकृतीवरून पुढील प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत. आपल्याला पहिल्यांदा कोणता शोधायचा आहे? BAC म्हणजे हा मोठावाला, हा BAC. कसं शोधणार बघा. आता हा 60 आहे म्हणजे हा किती आला? 120. रेषीय जोडीतील कोण? हा 70 आहे म्हणजे हा किती आला? 110. आता हा 110 म्हणल्यावर हा कोण किती आला? बघा याची आणि याची किती बेरीज असते? ह्या तिन्हीची 180. 180तून 110 गेला, राहिलं 70. 70च्या निम्मा हा आला 35 आणि हा आला सेम त्या प्रोसेसने 30. 30 आणि 35ची बेरीज किती आली? 65 आली. म्हणजे हा कोण किती आला? 115 डिग्रीचा. ऑप्शन 1 14चं उत्तर आलेलं आहे. बघा तेच प्रश्न आहेत, सोपे आहेत, त्याच्यामुळे मी लवकर सोडवतोय. आणि आपल्याला अँगल B काढायचं. अँगल B काढला आपण 30. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 येईल त्याचं उत्तर. तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय क्रमांक 16.2 कंप्लीट केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 16.3 व 16.4 हे दोन्ही एकाच लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत आणि मग पायथागोरसचा सिद्धांत घेऊन येत आहोत. तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते? तुम्ही कोणत्या भागातून, कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ बघताय हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी पेपर 1, पेपर 1 मधील गणित हा विषयामधील घटक 3 भूमिती. तर भूमितीमधील स्वाध्याय 16.1 आणि 16.2 हे आपले सोडून झालेले आहेत. तर आज आपण 16.3 आणि 16.4 असे दोन्ही स्वाध्याय आज आपण घेऊन येणार आहोत. तर चला चालू करूयात. बघा हे व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपले व्हिडिओ हे तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा आणि तुम्ही कोणत्या भागातून हे व्हिडिओ बघताय हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. म्हणजे मला व्हिडिओ बनवण्यास उत्साह येतो आणि तुम्ही मला आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. ठीक आहे. तर पुढील प्रश्न बघूया आपण. आकृतीत STD व PCO, S बघा हा S आहे, हा T आहे आणि D आहे म्हणजे हा STD आणि PCO म्हणजे असे हे दोन त्रिकोण कसे दिलेत? तर हे दोन त्रिकोण एकरूप त्रिकोणाच्या शिरोबिंदूची जी संगती सांगितली आहे. तर S ला कोणाची संगती आहे? P ची. T ला कोणाची आहे? C ची. आणि D ला कोणाची आहे? O ची. तर कोणत्या कोणाची जोडी संगत नाही? ठीक आहे. मग आपल्याला त्रिकोण लिहायची पद्धत माहिती की मध्ये कोणता असतो? तर मध्ये आपल्याला जो त्रिकोण लिहायचा आहे त्याचं नाव असतं. तर बघूया. S ला काय येईल? P. S ला किती आहे? P. करेक्ट आहे. T ला काय येईल? D ला काय येईल? D ला येईल O. येथे D ला O आहे. ठीक आहे. T ला काय आलंय? T ला C. येथे T ला C आहे आणि येथे D ला काय येईल? C. D ला काय येतंय बघा? D ला O येतंय, D ला C येत नाही म्हणून येईल पर्याय क्रमांक 4 चुकीचा येईल. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. पुढे बघा. ट्रँगल ABC आणि ट्रँगल EDF हे एकरूप आहेत. तर कोणते विधान चूक असेल?
तर बघूया आपण. तर बघा आता हे एकरूप दिलेलेच आहेत, मग ए ला ई, बरोबर, ए ला ई ही तर एकरूप जोडीच आली. दुसरी गोष्ट एसी, एसी म्हणजे हे एसी आणि एसी, एसी म्हणजे एसी आणि एफ ई, एफ ई किंवा ई एफ म्हणजे हे दोन कसे आले, हे एकरूप आले, म्हणजे हे पण आणि हे पण करेक्ट आहे. सी आणि एफ, तर बघूया आपण सी आणि एफ. हा सी आणि एफ हे पण एकरूप दिसत आहेत. शेवटचं बघू ए बी, ए बी, ए बीला काय येईल ईडी, ईडी किंवा डीई, हे तर काय दिलंय डीएफ, म्हणजे हा चुकीचा आहे आणि आपल्याला तो शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. त्रिकोण एबीसी मध्ये ओ हा लंब संपात असून एसीबी 42 आहे, तर एओबी किती? आता आपल्याला काय काढायचं आहे बघा, हा ए, हा ओ आणि हा बी, हा त्रिकोण शोधायचा आहे आपल्याला. कसं शोधू शकतो आपण? तर बघा हा 90 आहे, आपल्याला एओबी हा शोधायचा आहे. बघा याचा हा ऑपोजिट अँगल दिसतोय, त्याचा तो ऑपोजिट अँगल दिसतोय, बरोबर, एओबी. म्हणजे आपल्याला ईओडी जरी शोधला, ईओडी, तरी आपल्याला उत्तर निघून जाईल. आपल्याला फक्त ईओडी काढायचा आहे, म्हणजे आपल्याला फक्त हा शोधायचा आहे. हा शोधला, हा शोधला तरी आपलं उत्तर येईल. तर तो कसा शोधायचा? तर बघा, तर तो शोधण्यासाठी हा जर 90 आहे तर हा पण आला 90, ठीक आहे, म्हणजे हा अँगल आला 90, हा किती आहे, हा 90 आहे, आणि हा काय बनलाय, हा चौकोन बनलाय. मग चौकोनाच्या चारी कोणाच्या मापाची बेरीज किती असते, किती असते? तर ती असते 360. मग 360 असते म्हणल्यावर 90 अधिक 90 अधिक 42 अधिक x बरोबर किती आलं, 360. मग बघूया की 42 अधिक x बरोबर 360 मधून 180 गेलं, राहिलं 180, म्हणजे x बरोबर किती आलं, 180 वजा 42, उत्तर आलं 138. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. त्रिकोण एबीसी समभुज त्रिकोण असून, आता त्रिकोण एबीसी काढून घेऊया आपण. ए बी सी, ए बी आणि सी हा कसा आहे, समभुज असून रेख एडी ही मध्यगा आहे. बीडी, आता बी पासून डी किती आहे, 3 आहे, तर ए बी विचारले, हे 3 म्हणल्यावर हे किती आलं, 3, आणि हा समभुज त्रिकोण असल्यामुळं याचं माप किती आलं, 6, म्हणजे हे पण किती आलं, 6. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 5 बघू. सोबतच्या आकृतीत 6 समभुज त्रिकोणांनी मिळून एक सुसम षटकोन दर्शवला आहे. या त्रिकोणाच्या एकरूप भुजांवर एकाच प्रकारच्या खुणा केल्या आहेत, त्यावरून या आकृतीत एकरूप त्रिकोणांच्या एकूण किती जोड्या आहेत, हे आपल्याला शोधायचं आहे. काय नाही, फक्त काय करायचं असतं बघा, येथे आपल्याला 1 2 3 4 5 6 हे 6 आले, तर 6 आणि 6च्या आधीची संख्या 5 भागिले 2, 6 पंचे 30 भागिले 2, उत्तर आलं 15. ठीक आहे, म्हणजे एवढ्या सहज आणि सोप्या पद्धतीने सुटतं. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं. अशा टाईपचे प्रश्न आपण सोडवून दिलेले आहेत. आता तुम्हाला लॉजिकच बघायचं असेल तर सांगतो तुम्हाला की हा एक त्रिकोण आहे, आपण हा त्रिकोण बघूया. तर ह्या त्रिकोणाला समरूप त्रिकोण किती झाले, 1 2 3 4 5, ह्याला 5 झाले. आता ह्याला किती येतील, ह्याला उरलेले येतील 4, ह्याला 3, ह्याला 2, ह्याला 1, आणि हे जी समरूपता संपलेली असेल कारण की आपण सगळे चेक केले. मग 1 ते 5 पर्यंतची बेरीज काय असते की 5 आणि 5च्या पुढील संख्या 6 भागिले 2, आलं उत्तर. पुढील प्रश्न बघू. पुढीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंबाचा, कोनदुभाजकांचा व मध्यगांचा संपात बिंदू एकच असतो? तर बघा, फक्त आणि फक्त समभुज त्रिकोणातच हे शक्य आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. आता स्वाध्याय क्रमांक 16.4 आज घेऊन येत आहोत, तर चला चालू करूयात. सोबतच्या आकृतीत एबीसी, ए
बी आणि सी आणि कोणतं दिलंय डी सी बी डी सी बी. तर येथे आपल्याला समरूपता दिलेली आहे बघा की ही बाजू समान आहे, ह्या दोन बाजू कशात ह्या समान आहेत आणि ही कॉमन बाजू आली ना, ही कॉमन बाजू आली. म्हणजे तिन्ही जर बाजू समान असतील तर कोणती कसोटी आहे, तर ती आहे बा बा बा. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. सोबतच्या आकृतीत दिलेल्या माहितीनुसार पी क्यू आर व एस क्यू टी कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत. ही आली बाजू, हा आला कोन आणि ही आली बाजू. म्हणजे कसोटी कुठली झाली बाकोबा. बाकोबा पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. त्रिकोण एबीसी त्रिकोण एक्स वाय झेड हे शिरोबिंदूचा आता पुढे काय दिले सीबीए आणि झेड वाय एक्स या संगतीनुसार एकरूप आहेत. तर पुढीलपैकी सत्य विधान कोणते. तर बघा येथे ए बी बाजू दिले. ए बी म्हणजे ही आली. ए बीला काय आलं एक्स वाय. ए बी आणि एक्स वाय. ए बीला वाय झेड येईल का नाही. पर्याय क्रमांक 2 एलिमिनेट झाला. परत ए बी येथे दिले. ए बीला काय येईल एक्स वाय येईल. परत कुठे दिले ए बी. ए बीला वाय एक्स झेड येईल का नाही. म्हणजे आता आपल्याला फक्त पर्याय क्रमांक 1 आणि 3च चेक करायचा आहे. पुढची बाजू बघू बी सी. आता बी सी म्हणजे ही झाली आणि बी सीला काय येईल वाय झेड. आता बी सीला वाय झेड येते आहे. खाली बघू बी सीला काय दिलंय 3 मध्ये एक्स झेड. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 कारण की पर्याय क्रमांक 3 पण एलिमिनेट झाला. 16.4 प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आलं 1. एलिमिनेशन मेथडने असे प्रश्न खूप सोपे जातात. आता हा पण सेम प्रश्न त्याच पद्धतीने सुटेल बघा. ए ला एक्स, ए ला काय येईल मधला आहे ए, मग इथलं पण मधली संख्या वाय. ए ला वाय येईल म्हणजे एक्स येईल का नाही. हा पर्याय गेला, हा पर्याय गेला, झेड पण गेला, फक्त वाय येतोय. पर्याय क्रमांक 2 उत्तर आलं. पुढील प्रश्न बघू. सोबतच्या आकृतीत रेख वाय एन व झेड एम. वाय एन व झेड एम हे कोण दुभाजक असून हा किती दिलाय 62 दिलाय. तर एम टी आपल्याला काय काढायचं आहे एम टी एन हा शोधायचा आहे आपल्याला. हा शोधायचा आहे म्हणजे हा शोधायचा आहे. ठीक आहे कारण की ऑपोजिट अँगल आहे. आता हा 62 आहे. सेम प्रश्न आपण 16.1 मध्ये सोडवलेला आहे. थोडा आठवा 16.1 मध्ये असा प्रश्न सोडवलेला आहे. फक्त कोण दुभाजक दिलं नव्हतं, हे कोण सारखे दिले ते फक्त आपल्याला. आता हा जर 62 आहे तर याचं आणि याचं माप किती येईल 180 वजा 62 किती येईल 118. म्हणजे ह्याचं आणि ह्याचं माप आलं 118. 118ला जर आपण 2 ने भागलं तर किती आलं 59. म्हणजे हा डॉट आणि हा एक्स ह्याची बेरीज किती आली ह्या दोन्हीची मिळून ह्याची आली 59. मग ह्याची बेरीज किती येईल 180 वजा 59 121. हा याचं माप किती येईल 121. मग याचं पण माप किती येईल 121. पर्याय क्रमांक 2 5चं पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. एवढे सहज आणि सोपे प्रश्न आहेत, सहज सुटतात, काहीच अवघड नाहीत ते. पुढील प्रश्न बघू. रेषाखंड ए एम ही ए बी सीची मध्यगा आहे. यावरून पुढीलपैकी कोणता निष्कर्ष निश्चितपणे सांगता येईल. बघूया आपण काय येईल. बघा आपण ए बी सी काढून घेऊया. ए बी सी आणि ए एम काय आहे मध्यगा आहे. म्हणजे निश्चित आपण काय सांगू शकतो बी एम आणि एम सी सारखं आहे. बी एम आणि सी एम म्हणजे पर्याय क्रमांक 3 निश्चितपणे सांगू शकतो की ते समान आहे. बाकीचं नाही सांगू शकत पण हे सांगू शकतो. म्हणून उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 3. तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघतोय तेही मला सांगा. पुढील लेक्चरमध्ये आपण पायथागोरसचा सिद्धांत घेऊन येत आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.